नमस्कार मित्रांनो, जनरल नॉलेजच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। या व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा। चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, मराठी साहित्याचा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला पहिला आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विष्णू खांडेकर। मराठी साहित्याचा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी विष्णू खांडेकर यांना पहिला आहे। प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तख्त श्री हुजूर साहिब आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नांदेड। महाराष्ट्रातील नांदेड या ठिकाणी तख्त श्री हुजूर साहिब आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक पदक जिंकणारे महाराष्ट्रातील के.डी. जाधव यांच्याशी संबंधित होते। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कुस्ती। के.डी. जाधव हे कुस्ती या खेळ प्रकाराशी संबंधित होते। पुढील प्रश्न, बुद्धिबळात ग्रँडमास्टर बनणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रवीण ठिपसे। बुद्धिबळात ग्रँडमास्टर बनणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती प्रवीण ठिपसे आहेत। पुढील महत्त्वाचा प्रश्न, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुणे। भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था पुणे या शहरात आहे। पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती चित्रकला मूळ महाराष्ट्रातील आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वारली। खालीलपैकी वारली चित्रकला मूळ महाराष्ट्रातील आहे। पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, खालीलपैकी पहिला मराठी बोलपट चित्रपट कोणता? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अयोध्येचा राजा। खालीलपैकी अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट चित्रपट आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रथम प्राप्त झाला? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पुरुषोत्तम देशपांडे। खालीलपैकी पुरुषोत्तम देशपांडे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रथम प्राप्त झाला। पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, 1960 मध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण झाले? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, यशवंतराव चव्हाण। 1960 मध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले। प्रश्न 10वा, यापैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबई शहराच्या हद्दीत आहे? आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई शहराच्या हद्दीत आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न, रत्नागिरी हे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी, आंबे। रत्नागिरी हे आंबे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, लासलगाव हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजारपेठ आहे। आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कांदे। लासलगाव हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजारपेठ कांद्यासाठी प्रसिद्ध आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती लेणी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कान्हेरी लेणी। कान्हेरी लेणी ही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नाही। पुढचा महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जळगाव। महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते ठिकाण कॉटन बेडशीटसाठी प्रसिद्ध आहे ज्यांना GI टॅग देण्यात आला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सोलापूर। महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा हा कॉटन बेडशीटसाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न 16वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची शाखा नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, पुणे। पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाची शाखा नाही। पुढचा महत्त्वाचा प्रश्न,
धर्मशास्त्राचा इतिहास या सुप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पांडुरंग वामन काने. धर्मशास्त्राचा इतिहास या सुप्रसिद्ध ग्रंथाचे लेखक पांडुरंग वामन काने आहेत. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात 2015 साली भारतीय व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी, नागपूर. महाराष्ट्रातील नागपूर शहरात 2015 साली भारतीय व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात आली. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणी SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली? हे भारतातील महिलांसाठीचे पहिले विद्यापीठ आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव कर्वे यांनी SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली. प्रश्न 20वा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी, अहमदनगर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे. मित्रांनो, एक विनंती आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करून घ्या, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल. आणि या व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि मैत्रिणींना देखील शेअर करा. चला तर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील किती टक्के लोकसंख्या साक्षर आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 82.3%. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची 82.3% लोकसंख्या साक्षर आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणते पहिले मराठी वृत्तपत्र महाराष्ट्रात प्रकाशित झाले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दर्पण. खालीलपैकी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र महाराष्ट्रात प्रकाशित झाले. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, गडचिरोली. खालीलपैकी गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, पुणे. महाराष्ट्रातील पुणे या शहरात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, औरंगाबाद. औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यात आले आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मुंबई विद्यापीठ. खालीलपैकी मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम कोणत्या वर्षी पूर्ण झाले? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, 1924. गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम 1924 या वर्षी पूर्ण झाले. पुढचा प्रश्न बघा, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वर्धा. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धा येथे आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातील महाबळेश्वर खालीलपैकी कोणत्या फळांच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्ट्रॉबेरी. महाराष्ट्रातील महाबळेश्वर स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न 30वा, नेहमीसाठी लक्षात ठेवा मित्रांनो, खालीलपैकी कोणाला महाराष्ट्रातील पहिला भारतरत्न देण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, धोंडो केशव कर्वे. खालीलपैकी धोंडो केशव कर्वे यांना महाराष्ट्रातील पहिला भारतरत्न देण्यात आला. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, नाशिकचे गंगापूर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, गोदावरी. नाशिकचे गंगापूर धरण गोदावरी नदीवर आहे.
पुढचा महत्त्वाचा प्रश्न, डेक्कन क्वीन ही प्रसिद्ध ट्रेन कोणत्या 2 स्थानकांदरम्यान धावते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मुंबई आणि पुणे. डेक्कन क्वीन ही प्रसिद्ध ट्रेन मुंबई आणि पुणे या स्थानकादरम्यान धावते. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, खालीलपैकी कोणते सरोवर प्लाइस्टोसीन युगात उल्कापातामुळे निर्माण झाले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लोणार सरोवर. खालीलपैकी लोणार सरोवर प्लाइस्टोसीन युगात उल्कापातामुळे निर्माण झाले. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील कराड येथील प्रीतीसंगम येथे कृष्णा नदीला कोणती नदी मिळते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, कोयना. सातारा जिल्ह्यातील कराड येथील प्रीतीसंगम येथे कृष्णा नदीला कोयना नदी मिळते. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, खालीलपैकी महाराष्ट्रात सर्वात उंच धरण कोणते आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक बी, कोयना धरण. खालीलपैकी महाराष्ट्रात सर्वात उंच धरण कोयना धरण आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, मुंबईतील खालीलपैकी कोणते रेल्वे स्थानक जागतिक वारसा स्थळ आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी, छत्रपती शिवाजी टर्मिनस. मुंबईमधील छत्रपती शिवाजी टर्मिनस हे रेल्वे स्थानक जागतिक वारसा स्थळ आहे. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते ठिकाण साड्यांसाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पैठण. महाराष्ट्रातील खालीलपैकी पैठण हे ठिकाण साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा मित्रांनो, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेले राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नागपूर. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेले राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथे आहे. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, लोकसभेत महाराष्ट्राचे किती सदस्य प्रतिनिधित्व करतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 48. लोकसभेत महाराष्ट्राचे 48 सदस्य प्रतिनिधित्व करतात. शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो, खाशाबा जाधव चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कुस्ती. खाशाबा जाधव चषक कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.